नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिला लाभ घेत आहेत आणि ज्या महिलांच्या खात्यावरती जानेवारीचा हप्ता जमा झालेला नाही, तर त्या महिलांसाठी एक अतिशय महत्त्वपूर्ण अशी अपडेट असणार आहे। मित्रांनो, जानेवारी महिन्यामध्ये 24 तारखेपासून शासनाने दिलेल्या तारखे पद्धतीने म्हणजे 26 जानेवारीच्या अगोदर महिलांच्या खात्यावरती लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित करणार आहे। या संबंधीची माहिती स्वतः महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या मार्फत देण्यात आली होती। तर त्यानुसार 24 जानेवारी पासून लाडकी बहीण योजनेचे हप्ते महिलांच्या खात्यावरती जमा करायला सुरुवात झाली। आता या योजनेमध्ये ज्या महिला सहभाग घेत आहेत, ज्यांना पूर्वीपासून व्यवस्थितरित्या हप्ते पडत आहेत, तर याच्यामध्ये सुद्धा भरपूर अशा महिला राहिलेल्या आहेत ज्यांच्या खात्यावरती जानेवारीचा हप्ता अजूनही जमा झालेला नाहीये। तर यामुळे भरपूर महिला आपल्या ऑफिसमध्ये चौकशी करायला येत आहेत की आमच्या खात्यावरती हप्ता का जमा झालेला नाहीये, आमची प्रोफाइल चेक करा, त्या ठिकाणी काही प्रॉब्लेम आहे का तो चेक करा। तर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की 24 जानेवारीला ज्यावेळेस लाडक्या बहीण योजनेचा हप्ता वितरित झाला, त्याच्यानंतर 25 जानेवारी आणि 26 जानेवारी या 2 दिवशी मित्रांनो 26 जानेवारीच्या तयारीमुळे भरपूर ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमामुळे या हप्त्याला त्या ठिकाणी स्थगिती दिली होती, म्हणजेच हप्त्याचे वितरण लगेच करता आले नाही। परंतु सुरुवातीला ज्या महिलांचे खाते व्हेरीफाय झाले त्या महिलांच्या खात्यावरती अनुदानाची रक्कम शासनामार्फत पाठवण्यात आली। त्याचा आकडा सुद्धा देण्यात आला होता की जवळजवळ 1 कोटी लाभार्थ्यांच्या खात्यावरती हे हप्ता वितरण करण्यात आलं होतं। परंतु अजूनही महिला ज्या राहिल्या आहेत अशा महिलांना सुद्धा मित्रांनो कोणत्याही प्रकारची अडचण न येता हप्ते त्यांच्या खात्यावरती वितरित होतील। फक्त या ठिकाणी मित्रांनो खाते व्हेरिफिकेशनला थोडा वेळ लागत आहे। याच्यामध्ये अजूनही अशा काही महिला असणार आहेत ज्यांचे मित्रांनो संजय गांधी निराधार अंतर्गत पूर्वीची खाती सुरू आहेत, म्हणजे संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत त्या लाभ घेत आहेत। तर अशा महिलांच्या खात्यावरती ही अनुदानाची रक्कम पाठवण्यात येणार नाहीये, कारण की खाते व्हेरिफिकेशन मध्ये त्यांची खाती बाद करण्यात आलेली आहेत। त्यांनी जर स्वतःचं प्रोफाइल चेक केलं, ऑनलाइन जाऊन आपली संपूर्ण डिटेल जर पाहिली, तर त्या ठिकाणी तुम्हाला आढळून येईल की संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभ घेत असाल तर तुमचं त्या ठिकाणी खातं बंद करण्यात आलेलं आहे। तर अशा ज्या काही महिला असतील ज्या संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभ घेत आहेत, तर अशा महिलांना तर हप्ते मिळणारच नाही, जानेवारीचा तर नाहीच, परंतु याच्यानंतर जे येणारे हप्ते आहेत हे सुद्धा त्यांचे बंद करण्यात आलेले आहेत। परंतु ज्या महिला पात्र आहेत, ज्यांना कोणत्याही प्रकारची अडचण नाही, शासनाने दिलेल्या पद्धतीने नियम अटीमध्ये त्या बसत आहेत, तर अशा महिलांनी काळजी करायची नाहीये। तुमचे येणारे हप्ते येत्या 2 दिवसांमध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील, कारण की मित्रांनो शासनामार्फत पडताळणी केली जात आहे आणि पडताळणीनुसार वितरणाची रक्कम असेल ही खाते व्हेरीफाय करून त्या महिलांच्या खात्यावरती वितरित करण्यात येत आहे। तर लवकरच तुमच्याही खात्यावरती ही अनुदानाची रक्कम वितरित होईल। भरपूर महिला जानेवारीचा हप्ता न आल्यामुळे चिंतित आहेत, विभागांतर्गत जाऊन किंवा सेतू सेंटरवरती जाऊन चौकशी करत आहेत। तर तुम्ही कोणत्याही ठिकाणी जाऊ नका। जर तुम्ही या योजनेअंतर्गत सर्व पात्र आणि अटी नियमांमध्ये बसत असाल तर तुम्हाला कोणत्याही ठिकाणी जायची गरज नाहीये। तुमचे जरी अनुदान थकलं, तुमचा हप्ता जरी थकला, तरी तुमच्या बँक खात्यामध्ये तुमची सर्व रक्कम शासनामार्फत पाठवण्यात येईल। तर मित्रांनो, अशाच महत्त्वपूर्ण अपडेट जर पाहायचे असतील तर सगळ्यात महत्त्वाचं आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या महिला मित्रांना नक्की पाठवा, जेणेकरून वेळच्या वेळी त्यांना या संपूर्ण अपडेट कळतील आणि काही अडचणी असतील तर त्या वेळीच दुरुस्त करून घेतील। तर मित्रांनो, याच्यासाठी येथेच थांबतो। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये शासनाच्या नवीन योजनेसह, नवीन अपडेटसह। तोपर्यंत धन्यवाद।